सगळ्या विधानसभा मतदारसंघ आहे काय आम्ही वर्ष 2 पिढ्या गेल्या तरी आम्ही त्यांनाच मतं द्यायची का? दुसरा कोणाला अधिकारच नाही का? दुसरा कोण करूच शकत नाही का काही? आणि तसं पाहिलं गेलं तर बारामतीमध्ये आता अजित पवार किती वर्ष आमदार आहेत. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात जा ना तुम्ही, 2 लाख मतांना आज पाणी प्यायला नाहीये. तुम्ही बारामतीचा विकास दाखवता ना, निश्चितपणे जा. आत्ता 15 दिवसापूर्वी उपोषण झालं, तिथे पाणी नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे. त्यामुळे काय केलं मग 50 वर्षात तुम्ही? 25-40 वर्षात काय केलं तुम्ही? 5 वर्ष संधी द्या, त्याच्यात निश्चितपणे मार्ग आहे. देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असताना सुपेच्या सभेत आम्ही जाहीर केलं होतं 2019ला की याच्यासाठी सेपरेट व्यवस्था आहे, पाणी उपलब्ध आहे आणि काय करावं लागेल जेणेकरून 4-5 वर्षात पाणी कायमचा प्रश्न सुटू शकतो. त्यांची मानसिकता नव्हती. जे विकास दिसतोय बारामतीचा, तो बारामतीचा विकास ब्रिटिश कालापासून आहे, वीर धरण आणि त्याच्यामध्ये इरिगेशनमध्ये. त्यामुळे निवळ सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि लोकांना अक्षरशः बाकीच्या लोकांना तुमचे गुलाम असल्यासारखं जे त्यांचं जे बोलणं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांची त्यांना थांबवण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री दिलजमाई करून देतील तुमची आणि त्यांची मध्यस्थी करतील. मला बोलू द्या काय ते बोलल्यावर. लढवण्यावर ठाम आहात, बारामती लढवणार काय काय एक नवीन विकल्प त्यांच्याशी बोलल्याशिवाय बोलणं हे प्रोटोकॉलला धरून नाही. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं नेते तुमच्यावरती टीका करताय आणि ज्या भाषेचा वापर करताय याला तुम्ही उत्तर देणार? अमोल मिटकरी म्हणतात, आनंद परांजपे म्हणतात की कल्याण. अरे ज्याला स्वतःची गावची ग्राम, आता जाऊ द्या, त्याच्यावर बोलणं योग्य नाही. इतक्या फालतू लोकांवर मी बोलणार नाही. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, विजय बापू शिवतारे यांची भूमिका नेमकी काय असणार आहे बारामतीकरांसाठी आणि पक्षासाठी सुद्धा? कारण महायुती आहे, महायुतीला धक्का लागतो अशी पण चर्चा. नाही, असं काही नाही. एका सीटने धक्का बिक्का असं काय होत नाही. पण मला माझ्या भावना त्यांना समजावून दोघांना मी सांगणार आहे. देवेंद्रभाई फडणवीस त्यांनाही सांगणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगणार. बावनकुळे म्हणतात की ती जागा आहे ती नॅचरली अजित पवारांना जाईल. अजित पवारही म्हणतात की सुनेत्रा पवार त्या ठिकाणी निवडणूक करायचं ना. आम्ही सुनेत्रा पवारांना मतदान काय म्हणून करायचो? अजित पवारांची सौभाग्य होती म्हणून. ही लोकशाही आहे. नक्कीच तुम्ही लढवण्यावर ठाम आहात साहेबांशी बोलल्यानंतर. नक्कीच आपण पाहतोय आता साहेबांना भेटायला म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटायसाठी विजय बापू शिवतारे जे आहेत ते निघालेले आहेत आणि त्यानंतरच काहीतरी निर्णय घेतील असं सुद्धा ते म्हणतायत. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर विजय शिवतारे मुंबईत दाखल झालेले आहे. त्यांनी आपल्या प्रतिनिधींशी संवादही साधलाय. थोड्याच वेळात ते शिवतारे वर्षा बंगल्यावर दाखल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत त्यांची बैठक होणार आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहे.